वाढदिवसाच्या पार्टीत तिला घरी बोलवले. अगोदर पार्टी संपली होती. तिला मुद्दाम उशिरा बोलवले आणि घरामध्ये तिच्या सोबत असं काही. दुसऱ्या दिवशी परत ती त्याच वेळी घरी आली आणि तिने स्वतःहून, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझा ऑफिसचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी मला एका मुलीवर प्रेम झाले होते. ती पण नवीनच होती. पहिल्या दिवशी मी जसा ऑफिसमध्ये आलो तशी माझी नजर समोर गेली. समोर गुलाबी ड्रेस घातलेली मीरा एकदम गुलाबाच्या फुलासारखी दिसत होती. तिच्यावरून क्षणभर सुद्धा माझी नजर हटत नव्हती. पहिल्या दिवशी मी तिच्यासोबत ओळख करून घेतली. माझे नाव मोहित. मला या शहरात येऊन फक्त 1 महिना झाला आणि ही माझी पहिलीच नोकरी आहे. मी माझ्याबद्दल मीराला सांगत होतो. मीरा पण माझ्यासोबत गप्पा मारत होती. तिने मला तिच्याबद्दल थोडी माहिती दिली. तिला वडील नव्हते. ती आणि तिची आई दोघीच राहत होत्या. मी आता हळूहळू मीराच्या एकदम जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो. एक दिवस तर मी तिला बोलून टाकले की मीरा, मला तू आवडतेस. मला प्रेम झालं तुझ्यावर. माझ्या मनात जे काही होतं मी तिला सर्व सांगून टाकले. पण नंतर तिने मला धक्काच दिला जेव्हा ती मला म्हणाली तिचा प्रियकर आहे आणि तो आमचा मॅनेजर होता. मीराला तो कसा काय आवडला काय माहिती, कारण वयाने तो खूप मोठा होता. मीराला मी रोज बोलत होतो की माझं प्रेम आहे तिच्यावर, पण ती मला नकार देत होती आणि मॅनेजर सोबत बाहेर जाणे आणि त्याला लपून भेटणे असं तिचं चालायचं. जेव्हा मला कळालं की ती काल मॅनेजर सोबत होती तर माझं मन दुखत होतं. ती तर आता माझ्यापासून दूर राहायचा प्रयत्न करत होती. माझा वाढदिवस जवळ आला होता आणि मी सर्वांना सांगितले की माझ्या घरी पार्टी ठेवली आहे तर सर्वांनी यायचे. माझा वाढदिवस ज्या दिवशी होता त्या दिवशी आमचा मॅनेजर बाहेरगावी गेला होता. त्यामुळे माझ्या घरी मीरा एकटी येणार होती. मी ठरवले की मीराला पार्टीचा वेळ वेगळा सांगायचा आणि तिला उशिरा बोलवायचे. मी सर्वांना पार्टीचा वेळ बरोबर सांगितला आणि मीराला 1 तास उशिरा वेळ सांगितला. सर्व वेळेवर आले आणि पार्टी संपली. सर्व आपापल्या घरी निघून गेले. 1 तासानंतर मीरा माझ्या घरी आली. मीराला घरी कोणी दिसत नव्हते, फक्त मीच एकटा होतो. मीरा मला म्हणाली, मी जरा लवकर आले, बाकी कोणी नाही आलं. मी दरवाजा बंद केला आणि मीराला म्हणालो, तुला मी स्पेशल बोलवलं आहे. मीराचा हात धरून मी तिला आत नेले आणि तिच्यासोबत. मीरा माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिला दूर जाऊ देत नव्हतो. रात्र खूप झाली होती आणि घरी मी आणि मीरा दोघे. नंतर मीरा माझ्यासोबत काही न बोलता रात्री. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ऑफिसमध्ये गेलो आणि आता मीराचे हावभाव जरा बदललेले होते आणि ती माझ्यासोबत आता एकदम चांगलं वागत होती. संध्याकाळी मी घरी गेलो आणि थोड्या वेळाने माझ्या घरी मीरा आली. मी तर तिला बघून आश्चर्यचकित झालो की मीरा माझ्या घरी कशी काय स्वतःहून आली. आणि ती मला म्हणाली, आज पण तुझा वाढदिवस करू. तिचं बोलायचं कारण वेगळं होतं, पण मला तिच्याकडून तेच. आता मीरा माझ्यासोबत आली होती तिच्या प्रियकराला सोडून. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.